इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर माझ्यासोबत आहेत. खूप छान संशोधन किंवा एक महत्त्वाची मोलाची माहिती आपल्या हाती लागली बकरीच्या स्वरूपात. तब्बल 70 वर्षानंतर मला वाटतं काय नेमकी वैशिष्ट्य आहेत या बकरीची जे आपल्या हाती लागलेत, हा दस्त किती महत्त्वाचा? काय आपल्याकडे अनेक प्रकारच्या बकरी अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये दत्ताजी त्रिमल वाकनीस म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात ते मंत्री होते. तर त्यांनी जी केलेली बखर आहे ती साधारणपणे 91 कलमी किंवा 96 कलमी बखर अशा नावाने ती प्रसिद्ध आहे ऑलरेडी. तर त्या बखरीची ही बखर ही पूर्वसुरी आहे असं म्हणता येईल. हा त्यातला पहिला भाग. दुसरा महत्वाचा त्यातला भाग असा आहे की अनेक बकरींमध्ये किंवा कुठल्याही रादर बकरीमध्ये नसलेला महत्वाचे एक 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत, त्या थोडक्यात आपल्याला सांगतो. त्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा आहेत की छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई साहेब यांच्यामधला एक अत्यंत इंटरेस्टिंग असा संवाद त्याच्यामध्ये आहे, जो आतापर्यंत कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजामध्ये आपल्याला मिळालेला नाही. पहिलं. दुसरं, छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला रायगडावरती आले, म्हणजे थोरल्या महाराजांच्या निधनानंतर ते जेव्हा रायगडावर आले तेव्हा रायगडावरती काय काय सामान होतं त्याची यादी, म्हणजे पूर्ण स्टॉकची लिस्ट आहे. आणि फक्त मटेरियलची यादी नाहीये, तर त्याची क्वांटिटी सुद्धा लिहिलेली आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अशा अर्थाने की जर समजा एखादा माणूस असं आपण धरलं की काहीतरी मनाचं लिहितोय, तर तो एखाद 2 पदार्थाची नावं लिहू शकेल. 4 पानांची यादी तो आपल्या मनाने लिहू शकत नाही आणि क्वांटिटी आपल्या मनाने लिहू शकणार नाही. त्यामुळे याचा अर्थ सरळ असा आहे की जो हा माणूस आहे त्याला छत्रपती शिवराय, त्यांच्या आसपास त्यांच्या वेळेला किंवा त्यांच्या नंतर असणाऱ्या सगळ्या व्यक्ती, घटना, प्रसंग हे त्याला नीट माहिती आहे. त्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही माहिती आहे. आणि रायगडावरची जी सामानाची यादी आहे त्याची कुठली तरी प्रत एखाद्या कारकुनाकडे त्यांनी वाचलेली आहे आणि ती बघून त्यांनी ती उतरवलेली आहे, हे निश्चित सांगता येतं. आणि ही बखर साधारणपणे 1740 ते 1750च्या मध्ये लिहिली गेलेली असावी असा अंदाज आहे. याचं कारण त्यातली शेवटची एंट्री अशी आहे की चिमाजी अप्पांच्या, म्हणजे थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या सिद्धीवरच्या स्वारीनंतर ही लिहिलेली आहे. आता चिमाजी अप्पा वारले 1740 साली आणि छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र हे वारले 1749 साली. सो याच्या मधल्या कधीच्या तरी काळामध्ये ती लिहिली गेलेली असावी. अफजल खान वधाच्या संदर्भातले काही माहिती. आता काय आहे, आपल्याकडं जनरली अशी माहिती आहे की काही माणसं आहेत, काही नावं आहेत, आता सगळीच काही सांगत नाही, तरी पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतीलच. पण महत्वाची अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंचा उल्लेख आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं, शाहिस्ते खानाचा छाप्याचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण आज बोलताना त्याचा उल्लेख इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक अशा पद्धतीने करतो. तर एक इंटरेस्टिंग घटना त्याच्यामध्ये अशी आहे की महाराजांकडे एक व्यक्ती आली आणि तो पूर्वी महाराजांकडे कामाला होता आणि काही कारणांनी महाराजांना सोडून तो मुघलांकडे नोकरीला गेला होता. तो महाराजांकडे परत येतो आणि महाराजांना असं म्हणतो की महाराज तुम्ही मला 50 माणसं द्या, मी तुम्हाला परत लाल किल्ला सोडवून घेऊन दाखवतो. तर महाराज सांगतात की असलं काही करायचं नाही, मी बघतो मला काय करायचं ते. एक व्यवहारिक महाराजांची दृष्टी कशी होती हे दिसतं की बाबा शत्रूकडे गेलेला माणूस आपल्याकडे हे सांगायला परत का आला असेल. राजाला नेहमी सावध असावं लागतं, हा नियम आहे. आपला इतिहास असा सांगतो की जेव्हा जगाचा इतिहास असा सांगतो की जर राजा गाफीर राहिला तर राज्य बुडतं. आणि महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे, महाराजांची जी अनेक गुणवैशिष्ट्य आहेत त्यातलं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की महाराज कायम सावध असत. महाराजांनी आपल्या समोरच्या माणसाला कधीही अंडर एस्टिमेट केलेलं नाही. त्याच्या ताकदीचा पूर्ण अंदाज घेऊन आपण त्याच्याशी कशा पद्धतीने लढू शकतो असे सर्व डावपेच महाराजांनी आपल्या बुद्धीने आखले आणि यशस्वी करून दाखवले. हा महाराजांचा मोठेपणा. म्हणून हा शत्रूकडनं आलेला माणूस आहे बुवा, हा का माझी मदत का करेल, का ह्याचा कदाचित मला धोका देण्याचा तर डाव नाहीये ना. हा एक भाग. दुसरा, महाराजांचं सगळं बालपण त्या वाड्यात गेलं होतं. तिथलं इंच, सेंटीमीटर, फूट सगळं महाराजांना माहिती होतं. ते बाहेरच्या माणसाची मदत कशाला घेतील असाही प्रश्न होता ना. पण माहिती म्हणून, म्हणजे हा इतिहासाचा भाग झाला किंवा लॉजिकचा भाग झाला, पण घटना म्हणून बकरीमध्ये घटना आलेली आहे. संभाजीराजांविषयी काय उल्लेख बकरीमध्ये, काय संदर्भ? संभाजीराजांच्या कारकिर्दीची फक्त सुरुवातच त्याच्यामध्ये. म्हणजे संभाजी महाराज गडावर आले, त्यांनी गडावरचा कारभार घेतला आणि ती जी यादी आहे एवढं सांगितलं, एवढा छोटासा भाग आहे. पूर्ण कारकीर्द संभाजी महाराजांची नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची मात्र पूर्ण कारकीर्द त्या बकरीमध्ये आहे. म्हणजे मासाहेब जिजाबाईंचे पुत्र, म्हणजे मासाहेब जिजाबाई आणि महाराज शहाजीराजे यांचे ते पुत्र वगैरे 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 अशी पूर्ण जी सगळी त्यांच्या महाराजांच्या जन्मापासून महाराजांच्या निर्वाणापर्यंतची सगळी माहिती त्याच्यामध्ये सगळं नाही. बोरीची काठी आड आले आणि त्या ठिकाणी द्रव्य सापडलं. तो काय एक किल्ला लढवताना
लढवून झाला, किल्ला जिंकला वगैरे वगैरे, आणि महाराज तो गड बघायला पालखीतून गेले. बरं. आणि पालखीत जाताना बोरीची झाडं असतात वाटेत, तर बोरीच्या झाडाची जी काठी होती ती महाराजांच्या पालखीत आडवी आली. बरं. आणि ती अडकल्यासारखी झाली. तर थांबली पालखी आला. मग काय 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 आता कसं असतं, जनरली जे अंगरक्षक असतात, आताही आपण बघतो की मोठ्या माणसांच्या बरोबर जे अंगरक्षक असतात ते त्या मूळ माणसापेक्षा अधिक अलर्ट असतात. अर्थात कारण त्यांची जबाबदारी आहे. अरे मग ह्याच्या मागं कोण माणूस लपलेला नाही ना, असा कदाचित जर त्यांना संशय आला असेल तर ते मग बघितल्यावर कळलं की अरे नाही, झाडाचीच काठी कुठून तरी मधनं आडवी आलेली आहे, म्हणून ते असं घडतंय. मग महाराजांनी सांगितलं की इथे खणून बघा बरं, काही सापडतंय का. आणि मग त्याच्या खाली द्रव्य सापडलं. आणि पुन्हा म्हणजे मागच्या प्रश्नाकडे, अफजल खान वधाच्या प्रसंगाच्या वेळी आणखी कोणकोणते ते उपस्थित होतं वगैरे असं काही आहे का? काही माणसांची नावं आहेत, काही माणसांची जी जुन्या कन्व्हेन्शन प्रमाणे आपण जी नावं ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत, त्यातली काही नावं नाहीच आहेत. हा, आता बाकीचा तपशील सगळा पुस्तकात आहे, तपशील आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न की सईबाई आणि महाराजांमधला संवाद त्याबद्दल उत्सुकता आहे, म्हणजे काही किमान त्याचे ग्लिम्सेस, म्हणजे काय नेमकं? सांगतो अत्यंत. म्हणजे काय आहे, महाराज हा जसा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, म्हणजे छत्रपती शिवराय हे आपलं दैवत आहेत, आणि महाराज हा कायम श्रद्धेचा विषय आपल्याला, म्हणजे जसा संशोधनाचा विषय आहे. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून जरी माझ्यासाठी महाराज हा संशोधनाचा विषय असला तरी एक मराठी माणूस म्हणून मुळात माझ्यासाठी तो श्रद्धेचा विषय. तसं महाराणी सईबाई साहेब हा थोडा भावनेचा विषय, कारण तो संभाजी महाराजांमुळे, म्हणजे ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी काही नवीन वेगळी सांगत नाही. तर ज्या वेळेला छत्रपती शिवरायांचे वडील महाराज शहाजीराजे यांना आदिलशहानी कैद केलं आणि त्यांचा भर दरबारामध्ये अपमान झाला, त्यावेळेला शहाजीराजांना सोडवावं कसं असा विचार महाराजांना पडला. आणि असा विचार करण्या संदर्भात, म्हणजे कसं सोडवावं ह्याचं प्लॅनिंग संदर्भामध्ये महाराजांचं आणि सईबाई साहेबांचं बोलणं आहे. आणि त्यावेळेला सईबाई महाराजांना सांगतात की तुम्ही आम्हाला काय म्हणून विचारता, आम्हाला बायकांना काय कळते त्यातलं. तर महाराजांचं म्हणजे आता काय आहे, महाराजांचे अनेक गुण अनेक इतिहासकार वर्षानुवर्ष सांगत आलेले आहेत. त्याचा हा प्रत्यक्ष पुरावा, आणखीन एक पुरावा असं म्हणू आपण, की महाराजांना महिलांविषयी किती आदर होता. कारण महाराजांचं मुळात सगळं ट्रेनिंग हे त्यांच्या आईसाहेबांकडे झालेलं होतं, त्यामुळे महिला ह्या कर्तबगार आहेत हे त्यांना जन्मापासूनच माहिती होतं. पण आपली पत्नी सुद्धा कर्तबगार आहे, म्हणून महाराजांचं याच्यामध्ये एक वाक्य आहे की तुम्ही स्त्रिया ज्या आहात या वरवर जरी दिसायला अशा असला तरी तुम्ही अत्यंत बुद्धिवान असता, हे मला माहिती आहे, आणि म्हणून मी तुमचा सल्ला विचारतो. त्याच्यावर सईबाई त्यांना असं सांगतात की अहो महाराज, ज्या शत्रूचे तुम्ही गड घेता, किल्ले घेता, माणसं मारता, ते तुम्हाला कसं काय सोडतील बरं. पण तुम्ही शांत चित्तानी तुमच्या दरबारामध्ये जे तुमचे मंत्री आणि हे सगळे जे सल्लागार लोक आहेत यांच्या सल्ल्यानी निर्णय घ्या आणि महाराज साहेबांना थोरल्या महाराज साहेबांना सोडवून आणा. अशा प्रकारचा तो महाराजांच्या मधला आणि सईबाई साहेबांमधला तो संवाद. या म्हणजे या बकरीमध्ये तर उल्लेख अनेक गोष्टींचा आहे, संदर्भ अनेक गोष्टींचे आहेत. मुळात ही बकर फ्रान्समध्ये कशी पोहोचली याबद्दल उत्सुकता आहे. अच्छा, त्याचा तपशील, त्याचा बराच मोठा तपशील आहे. तसं सांगायचं तर अनेक ठिकाणी ही फिरत गेलेली आहे. बर्नूफ नावाचा एक माणूस होता, बर्नूफ नावाच्या एका माणसाच्या कलेक्शनमध्ये होती. बर्नूफ म्हणजे युरोपातला पहिला संस्कृत भाषेचा पंडित. म्हणजे आपल्याकडं मॅक्स म्युलर हे नाव आपल्याला माहिती असतं, या मॅक्स म्युलरचा हा गुरु. आणि तो त्यांनी कॅटलॉगिंगचं खूप मोठं काम केलं, संस्कृत हस्तलिखित, कारण त्याला संस्कृत येत होतं, संस्कृतचा तो फार मोठा पंडित होता. त्याच्या संग्रहामध्ये ही बखर होती. आणि नंतर हे सगळं हा जो सगळा संग्रह आहे तो फ्रान्सच्या ज्या स्टेट म्युझियम अँड आर्काइव्ह त्यांची जी लायब्ररी आहे त्यांनी तो विकत घेतला, आणि ही सगळी मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित ही त्यांच्या संग्रहात गेली. आणि तुम्ही आणि तुमचे सहकारी मनोज यांना ती गवसली, आणि आता पुढे ती, म्हणजे आता ठीक आहे आपण बातमीच्या रूपाने ती लोकांपर्यंत पोहोचते, मात्र या बकरीचं लिपींतर होऊन ती लोकांपर्यंत पोहोचणे या दृष्टिकोनातून आता पुढे काय माझे. अच्छा, आता विषय असा आहे की आम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहोत, आम्ही मोडी लिपी शिकलोय, किंवा आपल्याकडे पुण्यामध्ये किंवा अनेक लोकांची मोडी शिकलेले आहेत, पण सामान्य माणसांना ती लिपी आज येत नाही. त्यासाठी आपण त्याचं देवनागरीमध्ये लिप्यंतर केलंय. त्याच्या ज्या संदर्भातल्या ज्या काही छोट्या नोट्स आहेत, पुस्तक लिहिताना आपण ज्या नोट्स लिहितो त्या, आणि काही परिशिष्ट आहेत, असं जोडून आम्ही त्याचं एक पुस्तक तयार केलं. आणि ते पुस्तक आपण 23 जूनला आपण त्याचं प्रकाशन करतोय. त्यासोबतच मीच लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मी कायम असं म्हणतो की मोठ्या माणसाचा आपल्याला जर का आशीर्वाद असेल तर आपल्याकडनं, आपण छोटी माणसं असतो, आपल्याकडनं मोठं कार्य होतं. माझी किंवा मनोजची आमची अशी श्रद्धा आहे की महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे, म्हणून इतकं मोठं कार्य आमच्याकडनं होऊ शकलं नाही. तर आम्ही काही इतकी मोठी माणसं नाही. इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ते गजाननराव मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे सरांपर्यंत सारखे मोठे संशोधक आपल्याकडे आहेत,
पण असा कागद आमच्या हाताला का लागावा, तर महाराजांचा आशीर्वाद आहे, महाराजांची इच्छा असेल की बाबा हे काम आमच्या हातनं व्हावं, म्हणून ते झालंय. त्याचबरोबर राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने राज्याभिषेकावरती एक इंग्रजी पुस्तक जे मी लिहिलेलं आहे त्याचे प्रकाशन त्याच दिवशी होणार आहे. छान, खूप खूप अभिनंदन आणि कौतुक तुमचं. एक महत्वाचा दस्त म्हणजे त्याहीपेक्षा म्हणायचं तर महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा एक दृष्टांत, एक दाखला या बकरीच्या रूपानं आपल्याला मिळालेला आहे. निश्चितपणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन ठाणपूरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.